आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर धीरज नारखेडेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 8 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल आणि इन्स्टिट्यूशनल अशा 2 सेक्टरवर ते काम करतात. आपण नेहमी म्हणतो की इंजिनियरचा देश उभारणीमध्ये फार महत्त्वाचा वाटा असतो. तर अर्थात मी नेहमी असं म्हणतो की एखाद्या छोट्या गावांमध्ये एखादं हॉस्पिटल, एखादी शाळा अशी जेव्हा एखादी मूलभूत सुविधा उभारतो एखादा इंजिनियर, तेव्हा तो देश विकासामध्ये आपापल्या परीनेच कॉन्ट्रीब्यूट करत असतो आणि त्यापैकीच ते आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव आहे धीरज विजय नारखेडे. मी बेसिकली मलकापूरहून आहे आणि माझी सुरुवात अशी झाली आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथे मी माझा डिप्लोमा कंप्लीट केला. त्यानंतर मी माझी डिग्री JT महाजन फैजपूर इथून पूर्ण केली. नंतर खूप चॅलेंजेस आले. डिप्लोमाच्या पेपरच्या वेळेस माझे वडील वारले होते. त्यानंतर मला काय करावं हे सुचत नव्हतं, पण मग फील्ड चांगली होती, मला थोडा सपोर्ट मिळाला. त्यामुळे मी सिव्हिलमध्ये आणखी पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं. जसं की म्हटलं बी वगैरे करावंच लागेल, कारण फक्त डिप्लोमावरती तुम्ही मार्केटमध्ये एवढं हे नाही करू शकत. बरोबर. कारण मार्केटमध्ये खूप सारे इंजिनियर असतात. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर तुमच्याकडे एज्युकेशन फार महत्वाचा विषय आहे. एज्युकेशन असणं गरजेचंच आहे. त्यामुळे मला थोडीशी मदत मिळाली. नंतर मी माझी डिग्री कंप्लीट केली 2013 मध्ये. नंतर ठरवलं, मला परत पुन्हा मदत मिळाली, मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी कंप्लीट केलंय बुलढाण्याहून, पंकज लद्दळ इन्स्टिट्यूट वरून कंप्लीट केलंय. नंतर मला म्हणजे नेमकं पुढे काय करायचं हे कळत नव्हतं, पण मग मी ठरवलं की नाही, आपण थोडंसं पुण्याला जाऊ, कारण पुण्यामध्ये खूप स्कोप आहे, पुणे आणि मुंबई. बरोबर. पुणे मुंबईमध्ये मला बऱ्यापैकी चांगलं गायडन्स मिळालं. मी तिथं प्रॅक्टिकली साईटवरती 4 ते 6 वर्ष साईटवरती एक्सपिरियन्स घेतला. पण नंतर कुठेतरी मला थोडंसं टीचिंगची पण आवड होती. मी टीचिंग मध्ये थोडा हात आजमावायचं बघितलं, ठरवलं. मी टीचिंग पण केली आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. मला तिथं खूप साऱ्या म्हणजे नॉलेज पण माझं वाढलं टीचिंग मध्ये. बरेच चांगले चांगले अनुभव आले आणि टीचिंग एक वन ऑफ द बेस्ट फील्ड मला त्यावेळेस वाटलं आणि खरंच खूप छान फील्ड होती. मी सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये भरपूर म्हणजे जसं की बऱ्याच वेळा HOD किंवा बऱ्याच गार्डियन फॅकल्टी म्हणून पण माझं तिथं हे होतं. NAC मध्ये मी डिपार्टमेंटल हेड होतो. असं बरंच चांगलं चांगलं वगैरे चालू होतं, व्यवस्थित चालू होतं. खूप छान फील्ड होती. पण नंतर अचानक मला कसं आहे, वडील वारले होते, गावाकडे आई एकटी होती, म्हणून मी ठरवलं की चला आपण प्रॅक्टिकली वर्क करू. जसा आपण साईटचा एक्सपिरियन्स पुण्यातला होता 4 ते 6 वर्ष, आणि आई एकटी असल्यामुळे मी डिसाईड केलं की नाही, चला आपण आपलं मलकापूर रिजन डेव्हलपिंग मध्ये आहे आता, मलकापूर बुलढाणा. त्यामुळे मग मी माझं इकडे ट्रान्सफर करून घेतलं, म्हणजे इकडे आलो, मी गावाकडे आलो आणि इथं मी माझं प्रॅक्टिसेस सुरू केले. नंतर मग ओळख परिचय झाला. आधी इथं जॉईनिंग मी म्युन्सिपल काउन्सिल मलकापूरमध्ये जॉईनिंग केली. इथं एक्सपिरियन्स घेतला, थोडा परिचय झाला आणि त्यानंतर मग मी बाहेर काम करायला सुरुवात केली. तर काम करताना खूप सारे अनुभव आले आणि बेसिकली इकडचे लोकल म्हटल्यामुळे इथं प्रोजेक्ट मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे मी एक लास्ट 2 वर्षाआधी एक 9,000 स्क्वेअर फूटचा मी हॉस्पिटलचा प्रोजेक्ट कंप्लीट केलाय. मी स्वतः विथ मटेरियल व्यवस्थितपणे एकदम कम्प्लिटेड, फुल्ली सॅटिस्फाईड कस्टमर असा एक हॉस्पिटलचा अर्णव नेत्रालय म्हणून मलकापूरमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. आणि त्यावेळेस प्रोजेक्ट चालू असतानाही आपले जे तुमचे टेक्निकल ऑफिसर आहेत राहुल सरांकडून मी बऱ्याच वेळा कोटेशन घेणे किंवा त्यांच्याकडून स्टील वगैरे मी घेतलंय. आणि जे डीलर आहेत मलकापूरचे सैफी भाई, त्यांच्याकडून मी बऱ्याच वेळा म्हणजे स्टील यूज केलाय. तर मला ह्या आपल्या आयकॉन मध्ये बरंचसं काहीतरी वेगळं वाटलं की ह्यांचे रेट 2 रुपयानं उच्च का. मी सरांना बऱ्याच वेळा म्हणायचो की मी बाकीचे स्टील आम्हाला 2 रुपयाचा फायदा करून देतात, तुम्ही का नाही करून देत. मग त्यावेळेस राहुल सरांनी खूप गायडन्स केलं मला. त्यांनी सांगितलं त्यामध्ये फरक काय आहे. तर अशा प्रकारे आयकॉन सोबत आम्ही आजपासून नाही,
5 ते 6 वर्षापासून जुटलेलो आहे मलकापूरमध्ये. नक्कीच. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे आणि बरोबर. अशा लोकांबरोबर काम करणं धोकादायक सुद्धा असू शकतं त्यांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली तर. तर तुम्ही ती परिस्थिती कशी साईटवर हाताळता? तर आम्हाला माहित आहे आमचा जो ठेकेदार आहे तो कोणत्या लेवलचं काम करू शकतो. हम्म. त्यामुळे आम्हाला ठेकेदाराच्या भरोशावरती काम सोडून चालत नाही. आम्ही स्वतः साईटवर जातो, ठेकेदाराला समजून सांगतो किंवा तो स्टील कटिंग वाला जो असतो त्याला सर्व गोष्टी समजून सांगाव्या लागतात. जसं की बऱ्याच वेळा काय होते, एखाद्या XYZ कंपनीचं स्टील आणलं, हे खूप हार्ड आहे. मग त्याला सांगावं लागते की हे अरे बाबा हार्ड नाही आहे, हे हार्ड तर जाऊ दे, ह्याच्यामधले जे प्रॉपर्टीज आहे ह्या आम्हाला सर्व माहित आहे. एकदम अचानक अशी कुठली कंपनी तुम्हाला हार्ड वगैरे तर देणार नाही. मग त्यासाठी त्याला समजून सांगावं लागते. तर तुम्हाला फक्त ऑफिसमध्ये बसून चालत नाही, जर तुम्हाला बाहेर साईटवरही काम करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला साईटवर जावंच लागेल. तो साईटवर जाऊन आम्ही ठेकेदार किंवा तो स्टीलवाला असेल त्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे समजून सांगून तिथं थांबून कितीची रिंग कट करायची आहे, हे का हार्ड जातंय, हे कुठलं स्टील आहे, कुठल्या ग्रेडचं आहे, काय आहे, की असं सांगतो आम्ही त्यांना. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याच कस्टमर असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये एखादा प्रोजेक्ट आपल्याला बसवायचा आहे. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सर, माझं स्पष्ट मत असं आहे की तुम्हाला क्वालिटी जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतील. बरोबर. एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक साधारण लोकली सांगतो, आपण मार्केटमध्ये गेल्यावर स्वस्त वस्तू किंवा स्वस्त आंबे किंवा स्वस्त काही घेणार नाही फॅमिलीसाठी. बरोबर. हा पॉइंट ज्याला समजला तो व्यवस्थित चांगलंच हे केलं. बरोबर. तसं राहुल सरांनी पण आम्हाला सांगितलं की सर तुम्ही ते 2 रुपये बघू नका वरचे, तुम्ही आपलं जे स्टील आहे, त्यांनी सर्व आधी पूर्ण प्रॉपर्टीज वगैरे सांगितल्या, पूर्ण दाखवून दिले, सॅम्पल माझ्या टेबलवरती लावलेलं आहे मी. तर त्यामुळे हे जे मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की आपण स्वस्त वस्तू घेणार नाही, ती महाग का आहे, त्यामध्ये तशी क्वालिटी आहे, त्यामुळे ती 2 रुपयानं महाग आहे. त्यामुळे मग आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला काम कसं करायचं आहे. बरोबर. क्वालिटीचं काम करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मालक त्याला समजून सांगावं लागेल की नाही बाबा असं नाही होणार, तू स्वस्त जर करशील तर तुला याचे भरपूर ड्रॉबॅक्स आहेत समोर. बरोबर. त्यामुळे तू एक वरच्या 100 रुपये जो रेट असेल काहीतरी XYZ, त्या रेटला बघू नको. चांगलं काम करायचं असेल तर चांगले पैसे द्यावंच लागतील. अगदीच बरोबर आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भातला आहे. तुम्ही शिक्षक म्हणून पण काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे त्याचे अँगल्स माहिती आहेत आणि स्वतः इंजिनियर तर आहातच. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर आता तुम्हाला काय वाटतं, प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर? बुलढाण्याचा विकास जर करायचा असेल तर मेनली जे आहे इथं MIDC एरिया होणं गरजेचं आहे. MIDC असले म्हणजे जॉब क्रिएट होतात. बरोबर. सर्वात मेन हे आहे. आणि दुसरं जे आहे डेव्हलपमेंट जी गव्हर्नमेंट करते, तुम्ही बुलढाण्यात आल्या बघितलेच असेल इथले रस्ते वगैरे किंवा रोडच्या बाजूला जे लावलेले आहेत, काही अॅनिमल्स लावलेले आहेत, त्यांचे हे लावलेले आहेत, तर त्यासाठी तुम्हाला MIDC एरिया असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलात की इंडस्ट्री फार महत्वाची आहे कुठल्याही डेव्हलपमेंटसाठी. तर पण मग इंडस्ट्री इथं चांगल्या येण्यासाठी प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनानं पावलं अशी उचलावीत की इंडस्ट्री म्हटलं म्हणजे सर कसं आहे, आता हे बुलढाणा आहे, हे जे आहे घाटावरती आहे, इथं तुम्हाला त्यांना स्पेस अवेलेबल करून द्यावी लागेल. तशा सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील की जेणेकरून इथं इंडस्ट्रियल एरिया होईल. बरोबर. आणि त्यासाठी ह्या ज्या सोयी असतात त्या तुम्हाला स्पेस, वॉटर वगैरे ह्या अशा सोयी उपलब्ध करून दिल्यानंतरच इथं इंडस्ट्रियल एरिया येऊ शकतो. बरोबर आहे. मगाशी तुम्ही आयकॉन स्टील बद्दल सांगितलं तुम्ही वापरता वगैरे, पण एखाद्या स्टील मध्ये चांगले पॅरामीटर्स काय असले पाहिजेत, काय गुणवैशिष्ट्य असली पाहिजेत एका चांगल्या स्टील मध्ये? सर, सर्वात आधी स्टीलचं कसं आहे, आता आम्ही शिकवलंच आहे मुलांना, स्टीलच्या काही प्रॉपर्टीज आहे, बरोबर, त्याच्या काही टेस्ट आहेत. चांगल्या स्टीलसाठी सर ते तुम्हाला त्याचे ग्रेड, चांगल्या ग्रेडचं स्टील ऑब्व्हियसली चांगलं, बरोबर, पण ते तुम्हाला कळायसाठी तुम्ही टेस्टच्या द्वारे कळू शकतात. तुम्हाला एक साईट वरती जर साधी टेस्ट करायची म्हटलं तर तुम्हाला ते जंगलेलं आहे का, त्याला काही क्रॅक्स आहे का, त्याच्यावरती ते असं आहे का हे तुम्हाला चेक करावं पाहिजे. बरोबर आहे. आणखीन एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना असं एखादी आठवण सांगता येईल का जे करताना काहीतरी अडचण आली, आव्हान आली
आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग? तर चॅलेंजेस फील्डवरती काम करताना चॅलेंजेस खूप आहेत. बरोबर. तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये तुम्ही 100% परफेक्ट असले हम्म, तरीही तुम्हाला काही चॅलेंजेस असे असतात की ते हम्म. तुम्हाला म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स कमी असतो. तर बरोबर. त्यासाठी असं 2 ते 3 वेळा माझ्यासोबत झालेलं आहे. हम्म, पण माझे जे सिनियर आहेत, माझे जे गुरु आहेत समजा, बरोबर. मी त्यांचा गायडन्स घेऊनच तिथं ज्या अडचणी आल्यात ते सॉल्व्ह केलेल्या आहेत. बरोबर बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही स्वतः शिक्षक म्हणून पण विद्यार्थ्यांना Right. सल्ला देत असालच, पण Right. तोच सल्ला आम्हाला आता पण हवाय, जे या क्षेत्रामध्ये नवीन फ्रेशर इंजिनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ही फील्ड खूप छान आहे. हम्म, असं नाही, चॅलेंजेस प्रत्येक फील्डमध्ये असतात. हम्म. मी बघितलंय ह्या फील्डमध्ये नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे. हम्म, समजा तुम्ही डिप्लोमा जरी केला तरी तुम्ही एखाद्या जॉबला तुम्ही हे करू शकता. डिप्लोमावरती गव्हर्नमेंटच्या खूप पोस्ट असतात. तुम्ही डिग्री केल्यानंतरही तुम्ही चांगल्या एरियामध्ये जाऊन, सिटीमध्ये जाऊन तुम्ही जॉब अक्वायर करू शकतात. बरोबर त्यानंतर तुम्ही पीजी केल्यानंतरही तुम्हाला स्ट्रक्चर डिझाईन तर बोलायचंच काम नाही. स्ट्रक्चरल मध्ये खूप सारे हे आहेत, बरोबर. स्कोप खूप आहे या फील्डमध्ये. नक्की. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं जरी ह्यामध्ये काम केलं तरी तुम्हाला भरपूर वेळ आहेत. तुम्ही म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट जरी घेतला एस्टिमेट, तर एस्टिमेट वरती एक स्पेशल तुम्ही खूप काही करू शकतात, खूप पुढे जाऊ शकतात. बरोबर. स्ट्रक्चर जरी घेतलं तरी स्ट्रक्चर वरती तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात. तुम्ही साधा हायवे जरी घेतलं, रोड कन्स्ट्रक्शन, तरी त्यामध्ये तुम्ही खूप सारं हे करू शकतात. ही फील्ड नक्कीच निवडावी, कारण ह्या फील्डमध्ये खूप सारे हे आहेत, वे आहेत की तुम्ही त्यानं हे करू शकतात. आणि गव्हर्नमेंट जॉब जे आहेत त्यामध्ये तर सर क्लास 1, क्लास 2 पोस्ट, एवढ्या पोस्ट वरती पेमेंट वगैरे खूप छान आहेत. आणि ही फील्डच खूप छान आहे, तसं त्यात काहीच अडचण नाही. घ्या बात. सो हे होते इंजिनियर धीरज नारखेडेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत, आणि या संधी वाढत आहेत. प्रत्येक क्षेत्राची सुरुवात सिव्हिल इंजिनिअरिंग पासून होते. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि इथं तुमच्यासारख्या चांगल्या इंजिनियर्सची गरज आहे या क्षेत्राला. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही इथं आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.